हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण रॉबिन शर्मा हे जे इंटरनॅशनली अक्लेम्ड लीडरशिप गुरु आहेत त्यांचे एक खूप प्रसिद्ध पुस्तक आहे द मॉन्क हू सोल्ड हिज फरारी. त्याच्या 3 मिलियन्सहून अधिक कॉपी विकल्या गेल्या आहेत. त्या पुस्तकातील एक छोटासा पण महत्त्वाचा पार्ट आहे, त्याविषयी आज आपण थोडे डिस्कस करणार आहोत. हे पुस्तक खरोखर खूप छान आहे आणि जमल्यास तुम्ही पण नक्की वाचा. यामध्ये लेखकांनी म्हणलंय की आपले मन हे एका बागेप्रमाणे आहे आणि याची आपण काळजी घेतली तर ते आपल्या अपेक्षेपेक्षाही खूप जास्त बहरेल. आता काळजी घ्यायची म्हणजे नेमकी काय करायचं, तर नकारात्मक विचार, नाहक चिंता अशा गोष्टी आपल्या मनापासून लांब ठेवायच्या. एकही निगेटिव्ह विचार आपल्या मनासाठी हानिकारक ठरू शकतो. पण असे सगळेच म्हणतात. हे सगळे बोलणे जरी सोपे असले तरी प्रत्यक्षात इम्प्लिमेंट कसे करावे हा प्रश्न राहतोच. तर त्यावर लेखकाने एक खूप चांगला उपाय सांगितला आहे. जेव्हा आपल्या लक्षात येते की आपल्या मनात नकारात्मक विचार येत आहेत तेव्हा सरळ म्हणजे ताठ बसायचे, दीर्घ श्वास घ्यायचा आणि प्रयत्नपूर्वक प्रत्येक निगेटिव्ह विचार हा पॉझिटिव्ह विचाराने रिप्लेस करायचा. परत एकदा सांगते, जेव्हा आपल्या लक्षात येते की आपल्या मनात नकारात्मक विचार येत आहेत तेव्हा सरळ म्हणजे ताठ बसायचे, दीर्घ श्वास घ्यायचा आणि प्रयत्नपूर्वक प्रत्येक निगेटिव्ह विचार हा पॉझिटिव्ह विचाराने रिप्लेस करायचा. काही मिनिटातच तुम्हाला तुमच्या विचारांमधला फरक लक्षात येईल. या टेक्निकचे तुम्ही तुमच्या मनाला ट्रेनिंग द्या. हे बघा कसं असं मनात येणारे विचार आपण थांबवू शकत नाहीत. ते मनात येणारे विचार थांबवणं एवढं सोपं पण नाही, पण त्यांना पॉझिटिव्ह विचारांनी रिप्लेस करणे नक्कीच शक्य आहे आणि सोपंही आहे. सातत्याने जर का आपल्या मनात निगेटिव्हच विचार येत असतील तर त्याचे एकच कारण आहे की आपण आपल्या मनाची फारशी काळजी घेतलेली नाहीये आणि सातत्याने येणारे निगेटिव्ह विचार हे आपल्या मनाचे आणि शरीराचे सुद्धा खूप खोलवर नुकसान करतात. हे आता बऱ्याच संशोधनातून सुद्धा सिद्ध झालं आहे. सातत्याने मनात येणारे निगेटिव्ह विचार थांबवणे किंवा कमी करणे याची माझ्या वाचनात आलेली आणि प्रॅक्टिकली सहज वापरू शकतो ही टेक्निक मला सगळ्यात बेस्ट वाटते. ही टेक्निक जिला अपोजिशन थिंकिंग असे म्हणतात ती वापरली तर जे निगेटिव्ह विचार सवयीने आपल्या मनात येतात तर काही आठवड्यातच तुमच्या लक्षात येईल की त्यांचे प्रमाण खूप कमी झालंय. आणि आता आजपासून एक गोष्ट करूयात की काय करायचं, आपण आपल्या मनात येणाऱ्या प्रत्येक विचारांची जबाबदारी घ्यायची. म्हणजे मनात येणाऱ्या विचारांकडे प्रयत्नपूर्वक लक्ष द्यायचं आणि मनाच्या दरवाजावर एखाद्या गार्डप्रमाणे बसायचं आणि एकही निगेटिव्ह विचार मनात येऊ द्यायचा नाही आणि समजा आलाच तर त्याला अलगद पॉझिटिव्ह विचाराने रिप्लेस करायचे. म्हणजे मनात एकही निगेटिव्ह विचार येऊ द्यायचा नाही आणि समजा आलाच तर त्याला अलगद पॉझिटिव्ह विचाराने रिप्लेस करायचे. हा आपला सेल्फ डेव्हलपमेंटचा प्रवास आहे आणि यामध्ये आपण वेगवेगळे सेल्फ डेव्हलपमेंटशी संबंधित विषयांवर चर्चा करून प्रयत्नपूर्वक आपल्या वेगवेगळ्या सेल्फ डेव्हलपमेंटशी संबंधित विषयांवर टेक्निक्सवर चर्चा करून प्रयत्नपूर्वक त्या गोष्टी आपल्या आयुष्यात आपण उतरवणार आहोत. सेल्फ डेव्हलपमेंट सोबतच आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि अभ्यास कसा करायचा किंवा नवीन एखादे स्किल कसे शिकायचे, तसेच लहान मुलांची सायकोलॉजी, त्यांची ग्रोथ अशा वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करणार आहोत आणि त्यातल्या टेक्निक्स आपल्या रोजच्या आयुष्यात कशा उपयोगात आणू शकतो हे पाहणार आहोत. फक्त पॉझिटिव्ह विचार केल्याने थोडी ना सगळे पॉझिटिव्ह होणार आहे किंवा निगेटिव्ह घटना किंवा चॅलेंजेस पण असतात आयुष्यात, तेव्हा कसे पॉझिटिव्ह राहायचे असे अनेक प्रश्न तुमच्या मनात येत असतील. तर मला तसे प्रश्न आले तर मला कमेंटमध्ये विचारा. आपण नक्कीच या सगळ्यांवर चर्चा करू. पण असा निगेटिव्ह विचार करून आपली ही टेक्निक दुर्लक्षित अजिबात करू नका. पुन्हा एकदा सांगते,
जेव्हा एखादे ध्येय ठरवतो, आपण एखादे ध्येय ठरवले आणि त्या दिशेने वाटचाल करताना निष्कारण नकारात्मक विचार, ही टेक्निक कशी आणि कोणत्या पद्धतीने वापरू शकतो हे परत एकदा मी वेगळ्या वर्ड्समध्ये सांगते, म्हणजे तुम्हाला जेणेकरून तुम्हाला अजून चांगले लक्षात यावं. एखादं ध्येय ठरवतो आपण, त्या दिशेने वाटचाल करताना निष्कारण नकारात्मक विचार किंवा चिंता, काळजी आपल्या मनात येत असतील तर या गोष्टी आपल्या कार्यक्षमतेवर वाईट परिणाम करतात आणि ते परिणाम किती वाईट असतात याला काहीही मर्यादा नाही. त्यामुळे अपोजिशन थिंकिंग या टेक्निकने या सगळ्या गोष्टी आपण समूळ नष्ट करू शकतो. एक लक्षात ठेवा, या जगात, या ब्रह्मांडामध्ये सगळे काही अमाप आहे आणि त्यामुळे कोठेही कधीही कोणाशीही तुलना करू नका. तुलना फक्त कालचे आपण आणि आजचे आपण एवढीच आहे. या सेल्फ डेव्हलपमेंटच्या टेक्निक वापरून आजच्या आपल्या व्हर्जनमध्ये आपण एक्सपोनेन्शियली ग्रोथ करूया. एक्सपोनेन्शियली ग्रोथ म्हणजे घातांकी वाढ करूयात. माझ्यासोबत राहा आपल्या या प्रवासात इन द वर्ल्ड ऑफ बुक्स विथ एमडी या आपल्या चॅनलवर. थँक्यू.